धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंबी नाका येथील नवरात्र उत्सवाची महती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात पोहोचली आहे। लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचे दर्शन घेऊन धन्य होतात। श्री जय अंबे मां सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे यंदाचे 48वे वर्ष आहे। यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि 4 धामचा देखावा, अर्थात उत्तर भारत व दक्षिण भारत याचा समन्वय साधणारा भव्य हा देखावा आहे। 1978 साली ठाण्यातील टेंबी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सव प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नवा अध्यायास प्रारंभ झाला। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरावरील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली। आज 22 सप्टेंबर रोजी देवीची कळवा मार्केट येथून वाजत गाजत आगमन मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली। या मिरवणुकीत महाराष्ट्र व बाहेरील राज्यातील कला पथके, त्यात ढोल ताशे, लेझिम, आदिवासी तारपा नृत्य, वारकरी संप्रदाय, गोंधळी आदी सहभागी झाले होते। देवीच्या आगमन प्रसंगी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, माजी महापौर रमेश वैती, माजी महापौर अशोक वैती, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते व इतर पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच देवीची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठाही करण्यात आली। ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025 उत्सवाला दिनांक 22 सप्टेंबर रोजी सुरुवात झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा MCHI ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळणार आहे। उत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता भोसले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। सदर प्रसंगी क्रीडा MCHI चे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार केले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गरबा रसिकांशी संवाद साधला व क्रीडा MCHI चे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता व टीमचे कौतुक केले। तसेच सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या। 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता विशेष मुलांसाठी दांडिया, 26 सप्टेंबर रोजी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी गरबा आणि 30 सप्टेंबर रोजी भव्य आरती स्पर्धा होईल असे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितले। रासरंग उत्सवाने दरवर्षी नवी उंची गाठली असून यंदाही महोत्सव यशस्वी होईल अशा शब्दात खासदार नरेश मस्के यांनी उत्सवाला शुभेच्छा दिल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 17 वर्षापूर्वी उत्सवाला सुरुवात झाली। दरवर्षी महोत्सवात नवनवीन उपक्रम राबवून ठाणे शहराचा लौकिक वाढविण्यात आला। त्यामुळे मुंबई ठाण्यात सर्वात मोठ्या नवरात्र उत्सवात रासरंगचा समावेश आहे अशी माहिती माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली।
ॲडव्होकेट आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंबी नाका येथील नवरात्र उत्सवाची महती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात पोहोचली आहे. लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचे दर्शन घेऊन धन्य होतात. श्री जय अंबे मां सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे यंदाचे 48वे वर्ष आहे. यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि 4 धामचा देखावा, अर्थात उत्तर भारत व दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य हा देखावा आहे. 22 सप्टेंबर रोजी देवीची कळवा मार्केट येथून वाजत गाजत विधिवत पूजा करून आगमन मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मिरवणुकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते व इतर पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी देवीची ओटी भरण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली होती. लांबच लांब रांगा भाविक भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी लावल्या होत्या व एकच गर्दी केली होती. यावेळी विविध भजन कीर्तन ही सादर करण्यात आली व संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झाले होते. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गरबा व दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडते ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते. संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया 2025 यंदाचे 20वे वर्ष असून बेस्ट ग्रुप डान्सरला पहिले पारितोषिक 1 लाख, दुसरे पारितोषिक 50,000, तिसरे पारितोषिक 25,000, चौथे पारितोषिक 15,000 आणि 5वे पारितोषिक 10,000 तसेच 10 उत्तेजनार्थ ग्रुपला
प्रत्येकी 5,000 रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले आहे. बेस्ट फिमेल डान्सर व बेस्ट मेल डान्सर यांना अँड्रॉइड फोन गिफ्ट देण्यात आला असून इतर दांडिया रसिकांना विविध आकर्षित गिफ्ट वाउचर व अनेक बक्षिसे दिली गेली आहेत. दररोज बेस्ट फिमेल व मेल अशी स्पर्धा देखील सोशल मीडियावर आयोजित केली जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण प्रत्येक दिवसाचे मोफत पासेस उपलब्ध करून दिलेले आहेत. तरी सर्व गरबा रसिकांनी मोफत पासेसचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आयोजक रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना केले. काल उत्सवाच्या पहिल्या दिवशी दांडिया रसिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मुसळधार पावसातही संकल्पच्या दांडियाला युवकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे आयोजित आपला दांडिया संकल्प दांडियाचा पहिला दिवस आनंदात, जल्लोषात आणि वरुण राजाच्या स्वागताने अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी दांडिया रसिकांनी पावसात भिजत संकल्प दांडियामध्ये आनंद घेतला. सदर प्रसंगी माजी नगरसेविका जयश्री फाटक, नम्रता फाटक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवरात्रीला सुरुवात आजपासून झालेली आहे ना. आता पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस पावसाने पण मोठी मुसंडी मारली तरी पण तिथे दांडिया रसिकांनी आपलं तिथे या संकल्पावरती जो असणारा प्रेम आणि या आपली त्यांची एन्जॉय करण्यात होते. आज पूर्ण म्हणजे मला वाटतं एवढ्या पावसामध्ये एवढे लोक खेळत होते. ह्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आम्ही जे करतोय त्याच्यामध्ये आमचे दांडिया रसिक आम्हाला प्रतिसाद आमच्या मंडळाला देतात दरवर्षीप्रमाणे आणि त्यांनी तेवढा प्रतिसाद आज पावसामध्ये पण दिला म्हणून त्यांचं मनापासून मी कौतुक मंडळाला बघा पावसामध्ये 4-4 तास भिजत असतात आणि भिजून इथे खेळत असतात. बक्षीस नाही त्यांचा एन्जॉय करत आणि आम्ही एवढा मोठा परफॉर्मन्स आणि एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला स्ट्रीटवरती. एवढे सगळे सेलिब्रिटी गायक आहेत आणि सर्वांच्या समोर बघा ते नसतं तर इथे काहीच नाहीये. पण त्यांनी जो प्रतिसाद आमच्या मंडळाला या गायकाला दिला आणि या बँडला दिला म्हणून आम्ही बक्षिसाचा रोज देत असतो. पण त्यांचा सन्मान या स्टेजवरती करणं या दांडिया रसिकांचा या आमच्या मंडळाचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही ते केलेलं आहे. सर्व रसिकांना दांडिया रसिकांना उद्यापासून 10 दिवस यंदा 10 दिवस 9 दिवस राहिलेले आहेत. 9 दिवस संकल्पामध्ये दांडिया हे ऑफकोर्स सगळ्यांनी खेळण्याचे आणि एन्जॉय करण्याचे आपण सर्वांनी यावं. दरवर्षी तसा प्रतिसाद देतात तसं यंदाही प्रतिसाद द्यावा. आम्ही सर्व आपल्यासाठी चांगले तिथे सेलिब्रिटी गायक चांगले परफॉर्म करण्याचे लोक तिथे आम्ही दर दिवशीप्रमाणे चेंज करतच आहे. यंदा सेलिब्रिटी गायक सगळे ठेवले आपण त्याच्या माध्यमातून त्यांना जे एन्जॉय करायचे आम्ही करायला तयार. धन्यवाद.